तर नमस्कार भावांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ कसा झाला ते कमेंटमध्ये सांगा आणि आवडला असेल तर लगेच लाईक करून, चॅनलवर कोणी नवीन आला असेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. कारण तुमच्यासाठी मी असेच एकदम हार्ड पद्धतीने व्हिडिओ एडिटिंग शिकवत असतो आणि ते पण तुमच्या मराठी भाषेमधून. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये जे काय वापरलेलं आपण जे काही मटेरियल आहे ते सर्व मटेरियलची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी दिलेली आहे. तिथून तुम्ही सर्व मटेरियल डाउनलोड करून घेऊ शकता. आणि येथून जर मटेरियल डाउनलोड करण्यात काही अडचण येत असेल तर लगेच आपलं टेलिग्राम ग्रुप जॉईन करायचा आहे. म्हणजे तिथं पण आपण सर्व मटेरियल डेली अपलोड करत असतो. आणि जे काय व्हिडिओमधले जे काही बिटमार्क आणि शेकीपॅड आहे ते पीडीएफचे लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी दिलेली आहे. त्यातून तुम्ही इम्पोर्ट करून घ्या. मित्रांनो, बिटमार्क आणि शेकीपॅड तुम्ही अलाइट मशीनमध्ये इम्पोर्टच करून घेतले असतील. इम्पोर्ट केल्यानंतर काय करायचं, सर्वात आधी अशा प्रकारे बिटमार्कला आपल्याला ओपन करायचं आहे. तर आता बिटमार्कमध्ये मी काहीच तुम्हाला आधीच ॲड करून दिलेले आहे. आता याच्यात तुम्हाला काय कसं करायचं आहे विषय ते सगळं मी सांगणार आहे या व्हिडिओमध्ये. तुम्ही काय करायचं, या व्हिडिओला शेवटपर्यंत बघायचं आहे. आणि आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन आला असाल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि चॅनलवर नवीन आला असेल तर लगेच सबस्क्राईब करून जे का बाजूला बेल आहे की नाही त्याला ऑल सेट करून टाका. कारण तुमच्यासाठी मी अशी एकदम ट्रेनिंग टॉपिकचे व्हिडिओ एडिटिंग शिकवत असतो आणि ते पण तुमच्या मराठी भाषेमध्ये. त्यामुळं सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर काय करायचा विषय, जे काय आता अशा प्रकारे टेक्स्ट मी ॲड करून दिलेले आहेत आणि काही ग्रुप ॲड करून दिलेले आहेत. तर आता काय करायचं आहे, सर्वात आधी काय करायचं आहे, जे तर आपले इथं काय म्हणतात ते येथे यायचं आहे आपल्याला बरोबर 6.22 बिटला. आणि त्याच्या पुढचा जे काही ग्रुप 1 दिसत असेल त्यावर एकदा क्लिक करायचं आहे आणि एडिट ग्रुपमध्ये क्लिक करायचं आहे. आणि इथून 2 ग्रुप दिसतील, या दोन्ही ग्रुपला आपल्याला एडिट करून घ्यायचं आहे. सर्वात आधी आपण पहिल्या ग्रुपला एडिट करू. त्यासाठी त्या ग्रुपवर क्लिक करायचं, एडिट ग्रुपमध्ये यायचं आहे. इथून परत त्यासाठी क्लिक करायचं, मीडियामध्ये जायचं आहे. इथून अशा प्रकारे तुमचा फोटो ॲड करायचा आहे आणि जे काही वरी लेअर आहे त्या लेअरच्या खालती घेऊन यायचं आहे अशा प्रकारे. आणि डबल त्या फोटोवर क्लिक करायचं नाही, त्याबरोबर लावून घ्यायचं आहे आपल्याला वरती अशा प्रकारे. आणि काय करायचं, या फोटोला आपल्याला शेवटपर्यंत अशा प्रकारे वाढून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर आता जे काही दुसरा फोटो आहे तर ते दुसऱ्या ग्रुपला आपल्याला एडिट करून घ्यायचं आहे. तर मी काय करतो, हे अशी लांब जर ग्रुप झाली तर याला अशा प्रकारे कट मारून घ्यायचा पार्ट. आणि जे काही खालचा ग्रुप आहे त्याला पण अशा प्रकारे एडिट करून घ्यायचा आहे. तुम्ही क्लिक करायचं, मीडियामध्ये जायचं आहे, जे लेअर आहे लेअरच्या खालती घेऊन यायचं आहे. आणि याला मूव अल्ट्राशीच्या इथं जाऊन याला बरोबर सेट करून घ्यायचं आहे. आणि जिथपर्यंत आपला ग्रुप आहे तिथं म्हणजे लेअर आहे तिथपर्यंत अशा प्रकारे वाढून घ्यायचं आहे. तर त्यानंतर बघू शकता अशा प्रकारे आता काय म्हणतात ते हे झालेले आहेत दोन्ही बिग हे करणं एडिट. आणि त्यानंतर इथून बॅक यायचं आहे. आता काय करायचं आहे, इथून बॅक यायचं आहे आणि जे काही इथला ग्रुप आहे याला पण अशा प्रकारे एडिट करायचं आहे. आता ज्या आपण पहिला ग्रुप एडिट केला होता तशाच प्रकारे आपल्याला या पण ग्रुपला एडिट करून घ्यायचं आहे. तर आता एडिट करणं हे तर तुम्हाला समजत असेल भावांनो. तर अशा प्रकारे समजा मी करून दाखवतो, काही विषय नाही तरी पण अशा प्रकारे शेवटपर्यंत वाढून घ्यायचं आहे आपण ग्रुपला. आणि खालची ग्रुप एडिट करून घ्यायची अशा प्रकारे लेअरच्या खालती घेऊन यायचं आहे. आणि जिथपर्यंत आपली लेअर आहे तिथपर्यंत वाढून घ्यायचं आहे. आणि मूळ अल्ट्राशीच्या जाऊन याला अशा प्रकारे बरोबर जागी शेट करून घ्यायचं आहे. अशा प्रकारे मी काय करतो, जे काही ग्रुप आहेत ते अशा प्रकारे एडिट करून घेतो. तर आपण हे पण ग्रुप एडिट करून घेतलेले आहेत. तर आता हे ग्रुप झालेलं आहे एडिट करणं आणि हे बी झालेलं आहे. आणि शेवटला ग्रुप दिलेला आहे तर या ग्रुपला पण तुम्ही एडिट करून घ्या, काही विषय नाही. जसे आपण तिथले ग्रुप एडिट केले तशा प्रकारे याला पण एडिट करून घ्यायचं आहे. त्यानंतर काय करायचं आहे, व्हिडिओच्या स्टार्टिंगला यायचं आहे. परत क्लिक करायचं, मीडियामध्ये जायचं आहे. जे काही मी फोटो दिलेला असेल किंवा तुमचा फोटोवर करायचा असेल तर तुमचा फोटो असेल घरी ॲड करायचा आहे. फिरायला क्लिक करायचं आहे, फुल कमी एरियामध्ये फोटो करून घ्यायचा आहे. त्यानंतर काय करायचं, फोटोवर तशा प्रकारे दाबून धरायचं आहे आणि अशा प्रकारे सर्वात खाली घेऊन यायचं आहे. म्हणजे सॉंगच्या वरती अशा प्रकारे लावून घ्यायचं आहे. आणि आता या फोटोला काय करायचं आहे, आपल्याला जिथपर्यंत आपला इथं ग्रुप आहे तर पहिला ग्रुप तिथपर्यंत अशा प्रकारे वाढून घ्यायचा आहे. म्हणजे 10.11च्या बीटपर्यंत. तर 11च्या बीटपर्यंत हे वाढून घेतल्यानंतर काय करायचं आहे, आता डबल आपल्याला काय करायचं आहे, इथला ग्रुप संपल्यानंतर डबल तेच फोटो ॲड करायचा आहे अशा प्रकारे. तर तिला क्लिक करायचं आहे, फुल कमी एरियामध्ये फोटो करून घ्यायचा आहे. पुढच्या बीटला जायचं, इथपर्यंत वाढून घ्यायचं आहे. आणि याला दाबून धरायचं आहे आणि अशा जे प्रकारे सॉंगच्या वरती अशा प्रकारे लावून घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे काय करतो मी, सर्व फोटो ॲड करून घ्यायचे आहेत अशा प्रकारे. तर अशा प्रकारे ॲड करून घेतो आणि सॉंगच्या वरती अशा प्रकारे लावून टाकतो. म्हणजे कसं तुम्हाला समजून जाईल, म्हणजे प्रॉपरपणाने. तर अशा प्रकारे करून घ्यायचं आहे. जिथपर्यंत बीट आहे तिथपर्यंत अशा प्रकारे वाढून घ्यायचं आहे आणि याला दाबून धरायचं आहे. आणि जिथपर्यंत आपला सॉंग आहे म्हणजे त्या सॉंगच्या खाली अशा प्रकारे लावून घ्यायचं आहे. अशा प्रकारे लावून घेतो. आणि जिथपर्यंत आपले फोटो आहेत भावांनो सर्व मी फोटो ॲड करून घेतो. आता फोटो ॲड करणं तर तुम्हाला समजायचं असेल तर अशा प्रकारे फोटो ॲड करून घेतो मी सगळे. आणि त्यानंतर तुम्हाला काही विषय करायचा ते सांगतो एकदम प्रॉपर. तर भावानं बघू शकता आपण जे काय आहे ते फोटो सगळं म्हणजे ॲड केलेले आहेत. आणि जिथं आपले ग्रुप आहेत तर या ग्रुपच्या पाशी आपल्याला फोटो ॲड करून घ्यायचा नाही, कारण फक्त या फोटोला म्हणजे ग्रुपला एडिट करून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर काय करायचं आहे, आता व्हिडिओच्या स्टार्टिंगला यायचं आहे आणि जे काही पहिला फोटो आपण ॲड केला होता
तर त्या पहिल्या फोटोवर एकदा आपल्याला अशा प्रकारे क्लिक करायचं आहे आणि खालती मूळ अंतरायची त्याच्या जायचं आहे आणि जे काही 3 नंबरला तुम्हाला झूम आउटचं जे ऑप्शन दिसून जाईल त्यावर एकदा क्लिक करायचं आणि स्टार्टिंगला यायचं आहे फोटोचा इथे एक की द्यायची आणि पुढच्या बीटला जायचं आहे आणि म्हणजे 3.4च्या बीटला यायचं आहे आणि थोडंसं अशा प्रकारे झूम करायचं आहे. अशा प्रकारे थोडंसं झूम करते डबल 3.5च्या बीटला यायचं आहे इथे एक की द्यायची आणि या फोटोच्या आपल्याला शेवटला जायचं आहे. अशा शेवटीला आल्यानंतर काय करायचं आहे याला थोडंसं अशा प्रकारे झूम आऊट करून टाकायचं म्हणजे थोडंसं झूम बारीक करून घ्यायचं आहे. तर मी काय करतो फोटो आपला थोडा लांब झालेला आहे तर इथून मी काय करतो इथपर्यंत वाढून घेतो कारण इथून पुढे आपल्याला ग्रुप आहे. तर अशा प्रकारे आपल्याला एवढं काम करून घ्यायचं आहे. आता त्यानंतर काय करायचं आहे डबल मोरी जायचं आहे. हे ग्रुप संपल्यानंतर बघू शकता इथे ग्रुप आहे. हे ग्रुप संपल्यानंतर काय करायचं आहे जे काही पहिला फोटो आहे तर त्याच्याबरोबरचा फोटो म्हणजे 13.3चा बीटचा तर त्याला पण एकदा मूळ अंतराशी जायच्या जेवून 3 नंबरला जे काही झूमचा ऑप्शन दिसेल त्यावर एकदा एक क्लिक करायचं आहे ते एक की द्यायची आणि याच फोटोच्या शेवटीला जायचं आहे आणि इथून थोडंसं अशा प्रकारे झूम करून घ्यायचं आहे. तर आता एवढं झूम करून घेतल्यानंतर काय करायचं बघू शकता अशा प्रकारे प्रॉपर एकदम दिसून जाईल. आणि त्यानंतर काय करायचं आहे हे झाला विषय. त्यानंतर काय करायचं इथून बॅक यायचं आहे अशा प्रकारे बॅक यायचं आहे. जे काही शेकीपेड दिलं आहे ते ओपन करायचं आहे आणि जे काय पहिला फोटोला इपेड आहे तर ते कॉपी करायचं आहे. त्यासाठी त्या फोटोवर क्लिक करा इपेडच्या क्लिक करा लाईन क्लिक करून हे इपेड कॉपी करून घ्या इथून. त्यानंतर इथून बॅक या आणि डबल बीट मार्कला ओपन करा. आता बीट मार्कला ओपन केल्यानंतर काय करायचं जे काय पहिला फोटो आहे तर त्या पहिल्या फोटोला अशा प्रकारे हा इपेड पेस्ट मारून घ्या. त्यानंतर इथून बॅक या आणि डबल शेकीपेड आपल्या ओपन करा. आता शेकीपेडला ओपन केल्यानंतर काय करा जे काही दुसरा फोटोला इपेड आहे तिथून कॉपी करून घ्या. दुसऱ्या फोटोचा इपेड तो कॉपी केल्यानंतर इथून बीट मार्कला डबल ओपन करा. तर आता बीट मार्कला ओपन केल्यानंतर काय करा थोडंसं पुढे जायचं आहे आपल्याला. मी प्रॉपर सांगणार आहे कोणत्या फोटोचा तुम्हाला आपल्याला ही बीट द्यायची आहे. तर बघू शकता आपल्याला 16.22च्या बीटचे जे काही फोटो आहे पुढचा तर त्या पुढच्या फोटोला अशा प्रकारे हा इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा आहे म्हणजे 16.22च्या बीटच्या पुढच्या. त्यानंतर इथून बॅक यायचं आहे आणि डबल शेक इफेक्टला आपल्याला ओपन करायचं आहे. आता जे काही तिसऱ्या फोटोला इफेक्ट आहे ते इथून कॉपी करायचं आहे. तिसऱ्या फोटोचा इफेक्ट इथून कॉपी केल्यानंतर इथून बॅक यायचं आहे आणि डबल बीट मार्कला आपल्याला ओपन करायचं आहे. थोडंसं थांबा भावानं तर भावानं जे काही तिसऱ्या फोटोचा इफेक्ट आहे ते इथून कॉपी केल्यानंतर काय करायचं आहे इथून बीट मार्कला ओपन करायचं आहे. आता बीट मार्कला ओपन केल्यानंतर आता हे पण तुम्हाला कोठं द्यायची म्हणजे इफेक्ट हे तर ते बी सांगणार आहे मी. फक्त लक्ष देऊन ऐका भावानं एकदम प्रॉपर शिकवत आहे. आणि जरी पण तुम्हाला समजत नसेल तर थोडंसं मागं जात राहा आणि डबल प्रॉपर कोठं बीट द्यायचं सांगणार आहे तर ते तर तुम्ही हे देऊन घ्या. त्यानंतर काय करायचं आहे हे जे काही तिसऱ्या फोटोचा इफेक्ट आपण कॉपी केला होता तर ते काय करायचं आहे 18.27च्या जे काय पुढचा फोटो आहे तर त्याला आपण अशा प्रकारे हे पेस्ट करून घ्यायचं आहे. 18. जे काही पुढचा आहे त्याच्या पुढच्याला आणि जे काही मदत एक सोडून द्यायचं आहे आणि जे काही त्याच्या पुढचा फोटो आहे तर त्याला पण आपण अशा प्रकारे हा इफेक्ट पेस्ट मारून घ्यायचा आहे. त्यानंतर इथून बॅक यायचं आहे डबल शेक इफेक्टला आपल्याला ओपन करायचं आहे. आता जे काही शेवटच्या फोटोला इफेक्ट राहिलेलं आहे ते इथून कॉपी करून घ्यायचं आहे शेवटच्या फोटोचा आणि त्यानंतर इथून बॅक यायचं आहे बीट मार्कला आपल्याला ओपन करायचं आहे. तर आता बीट मार्क ओपन केल्यानंतर काय करायचं पुढे जायचं आहे पुढे जायचं आहे आणि 21.16ची जे काही पुढचा फोटो आहे तर त्याला आपण अशा प्रकारे हा इफेक्ट अप्लाय मारून घ्यायचा आहे. त्यानंतर काय करायचं आहे एवढी स्टार्टिंग यायचं कलेक्शन क्लिक करायचं आहे मीडियामध्ये जायचं आहे. यातून मी जे काय बॉर्डर दिलेली आहे ती बॉर्डर अशा प्रकारे ॲड करायची. त्यानंतर ब्लेंडिंग द्यायचं जायचं आहे. त्यानंतर लाईटिंग द्यायचं जायचं आहे. त्यानंतर 1 नंबरला जे काही स्क्रीनचं ऑप्शन दिसून जाईल त्यावर एकदा क्लिक करून टाकायचं आहे आणि जे काही बॉर्डर ॲड केली त्याला शेवटपर्यंत वाढून घ्यायचं आहे. त्याला शेवटपर्यंत वाढून घेतल्यानंतर आपला व्हिडिओ आता बनवून रेडी झालेला आहे. वर शेअरच्या ऑप्शन क्लिक करायचं आणि हा व्हिडिओ सपोर्ट करून घ्यायचा आहे गॅलरीमध्ये. तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये तर इतकंच होतं आणि कसा वाटला व्हिडिओ काय नाही ते कमेंटमध्ये सांगून जायचं आहे आणि भेटूच नाही का त्या पुढच्या व्हिडिओमध्ये. मग तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र.